नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। आता कर्मचाऱ्यांच्या सॅलरी वाढीसाठी 8व्या वेतन आयोगाची गरज नाही। या नवीन सिस्टमद्वारे कर्मचाऱ्यांच्या सॅलरीत वाढ करण्याची तयारी। मित्रांनो, काय ही नवीन सिस्टम आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला आणि कामाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण आता तुम्हाला 8व्या वेतन आयोगाच्या स्वप्नावर विसंबून राहावे लागणार नाही। सरकार कर्मचाऱ्यांच्या सॅलरी वाढीसाठी नवीन सिस्टम लॉन्च करण्याच्या तयारीत आहे। होय, सूत्रांच्या माहितीनुसार नवीन वर्षातच या सिस्टमचा ट्रायल सुरू होण्याची शक्यता आहे। सध्या देशभरातील कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या माध्यमातूनच सॅलरी दिली जाते। कोट्यवधी कर्मचारी 8व्या पे कमिशनची आतुरतेने वाट पाहत होते, पण सरकारी सूत्राच्या माहितीनुसार आता 8वा पे कमिशन कधीही येणार नाही। चला जाणून घेऊया सरकारची ही नवीन सिस्टम काय आहे। सध्या 7व्या वेतन आयोगाच्या आधारावरच कर्मचाऱ्यांच्या सॅलरीत वाढ केली जाते। ही समिती केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्ट्रक्चरची पुनरावलोकन करते आणि सुधारणा सुचवते। भारतात आतापर्यंत 7 वेतन आयोग झाले आहेत, ज्यांचा कार्यकाळ साधारणपणे 10 वर्षाचा असतो। देश स्वतंत्र झाल्यापासून लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या उत्पन्नात आणि जीवनमानात सकारात्मक बदल करण्यात आले आहेत। आता 7व्या वेतन आयोगाला 10 वर्षे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत आणि 8व्या वेतन आयोगाची मागणी होत आहे। मात्र आता असे सांगितले जात आहे की कर्मचाऱ्यांची सॅलरी नवीन सिस्टम अंतर्गत वाढवली जाईल। मित्रांनो, खरं तर लोकसभा सत्रात विरोधकांनी 8व्या पे कमिशन विषयी प्रश्न विचारला होता। त्यावर सरकारने सध्या 8व्या वेतन आयोगाबाबत काही सांगण्यास नकार दिला, मात्र संकेत दिले की आता नवीन सिस्टमच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या सॅलरीत वाढ केली जाईल। सूत्रांच्या माहितीनुसार सरकार परफॉर्मन्स बेस्ड सिस्टम लागू करू शकते, ज्या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सॅलरीत वाढ केली जाईल। कदाचित फेब्रुवारीत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात या सिस्टमवर अंमलबजावणी सुरू होईल। यामागे सरकारचे अनेक उद्दिष्ट असू शकतात। असेही सांगितले जात आहे की सरकार महागाईला आधार मानून सॅलरीत वाढ करू शकते। यामुळे नियमित सॅलरी ॲडजस्टमेंटसाठी 10 वर्षे वाट पाहावी लागणार नाही। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।